नमस्कार फ्रेंड्स, दजी विशाल ब्लॉग्स में आपका स्वागत है। आज के दिन की शुरुआत हम गणपतिपुळे मंदिर से करने वाले हैं और दोस्तों आगे हम उसके बाद में करने वाले हैं यहाँ पे कोकण म्यूजियम है और उसके बाद में हम आरे वारे बीच करते हुए चलेंगे रत्नागिरी की तरफ। प्रॉपर्टी काफ़ी अच्छी है, शांत है, रूम्स वगैरह काफ़ी अच्छे हैं यहाँ पे। सर्विस थोड़ा सा अप एंड डाउन है, अदरवाइज गुड। दोस्तों ये देखिए प्रीमाइसिस में होटल के अंदर ही यहाँ पे इनका स्विमिंग पूल है। इनका टाइमिंग कुछ है इवनिंग में 6 o'clock तक, मॉर्निंग में 7 o'clock से स्टार्ट हो जाता है। दोस्तों ये देखिए यहाँ पे है ना, ये मैंगो ट्री है, तो ये देखिए मैंगो इधर ऐसे ही गिरे है। ये देखिए मुंबई में तो ऐसा देखने को मिलेगा नहीं, बट यहाँ पे जगह जगह पे फणस, मैंगो, बहुत सारी चीज़ें देखने को। यहाँ पे देखिए ना एक साथ कितनी सारी मैंगो है। ये देखिए मैं आपको दिखा था, ये यहाँ पे देखिए ये चारों ओर पड़ा हुआ है। अपनी इधर ऐसे देखने को मिलेगा नहीं। ये देखिए एक सामने, ये देखिए यहाँ पे गिरा हुआ है, कितने सारे मैंगो है, बहुत सारे इसमें रो मैंगो लगे हुए। ये देखिए पूरा झुंड है ना मैंगो का, मैं आपको जूम करके दिखाता हूँ। ये देखिए पूरा दोस्तों, ये पूरा पेड़ प्रीमाइसिस के अंदर, मतलब हमारे कॉटेज के जैसे ये हमारा नीचे वाला कॉटेज है, जस्ट इधर ये मैंगो ट्री है पूरा। चलिए मंदिर की तरफ बढ़ते हैं, पहले दर्शन करते हैं और उसके बाद में आगे की जर्नी कंटिन्यू करते हैं। नॅचरल मँगो बघा किती छान आहे। दोस्तों ये है MTDC रिसोर्ट जो मंदिर के एकदम पास में है और ये है मंदिर का मुख्य प्रवेश द्वार। दोस्तों मंदिर पहुंच चुके हैं। चलिए ये पूरा कुछ सिस्टम बना हुआ है यहाँ पे, चलते हैं अंदर की तरफ। लेकिन अभी अर्ली मॉर्निंग है तो भीड़ नहीं है, तो हमारा नंबर जल्दी आ जाएगा। बोलो गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। दोस्तों यहाँ जगह जगह पे टीवी लगाए हुए हैं जिसमें आप गणपति जी के लाइव दर्शन देख सकते हो। दोस्तों आप सामने देख सकते हैं, यहाँ पे मंदिर में अंदर दर्शन, सामने गणेश जी आपको दिख रहे हैं। ये लाइव यहाँ का है दर्शन। बाकी सराउंडिंग देखेंगे दोस्तों, पूरा आप देखिए सामने ही पूरा समुद्र है। यहाँ पे बहुत सारे टूरिस्ट हैं। आज एक्चुअली ट्यूसडे है। कुछ टूरिस्ट हमें बीच एक्टिविटीज़ करते हुए यहाँ पे दिख रहे हैं। बाकी हम परिसर से बाहर निकल के जब बीच की तरफ जाएंगे तब पता करेंगे यहाँ पे क्या क्या एक्टिविटीज़ होती है। अरब सागर के तट पर स्थित गणपतिपुळे का इतिहास लगभग 400 साल पुराना है। इसका मुख्य आकर्षण यहाँ का स्वयंभू गणेश मंदिर है, जहाँ भगवान गणेश की मूर्ति किसी मानव द्वारा नहीं बनाई गई थी, बल्कि यह स्वयं रेत से प्रकट हुई थी। लगभग 1600 साल पूर्व मुगलों के शासनकाल में यहाँ घने केवड़े के जंगल हुआ करते थे। स्थानिकों के अनुसार बलभट्ट जी भिड़े नाम के एक ब्राह्मण को एक विपत्ति से मुक्ति के लिए सपने में भगवान श्री गणेश के दर्शन हुए थे। भगवान ने उन्हें बताया कि वे इस स्थान पर प्रकट हुए हैं। इसके बाद भिड़े परिवार ने यहाँ पे पूजा अर्चना और मंदिर का निर्माण शुरू किया। दोस्तों अभी मंदिर में भीड़ होना शुरू हो गई है। अच्छा वो हम जल्दी आ गए, इसलिए हमें जल्दी दर्शन हो गया। आप देख सकते हैं अभी लाइन कितनी लंबी हो रही है। तो जितना अर्ली मॉर्निंग दर्शन कर लेंगे उतना अच्छा है, बिकॉज बाद में तो आपको इतना भीड़ मिलेगा। इससे अच्छा आप अर्ली मॉर्निंग आ जाओ, 7-8 बजे तक बहुत अच्छे दर्शन हो जाएगा। अंदर तो वैसे भी भीड़ होने लगी है, लेकिन अभी फिर भी बाहर देखिए पूरा खाली है। दोपहर में तो ये पूरा भर जाता है। तो ये देखिए यहाँ पे सामने मंदिर है। अभी हम मंदिर परिसर से बाहर आ चुके हैं और सामने है गणपतिपुळे बीच। यहाँ पे कैमल राइड, बनाना राइड, जेट स्की, डून बगी भी, और सामने पैरासीलिंग भी हो रही है। शायद पता नहीं आपको दिखेगा कि नहीं, बट मैं ये देखिए जूम करके दिखा रहा हूँ, पैरासीलिंग भी हो रही है यहाँ पे। दोस्तों तो ये है गणपतिपुळे का बीच। अभी हम चलेंगे प्राचीन कोकण म्यूजियम और उसके बाद चलेंगे हम आरे वारे बीच। इडली है दोस्तों, टेस्ट में बहुत फ़र्क है यहाँ का और मुंबई में खाते हैं उसमें। साउथ के टेस्ट में तो पूरा डिफरेंस रहता है। ये इडली ठीक है, थोड़ा खट्टा लग रहा है, सांभर मीठा मीठा है, दाल जैसा। वो अच्छा है दोस्तों। एक बाइट मिसल पाव का भी ट्राई करके देखते हैं। मिसल भी ए1 है दोस्तों। नए में महाराष्ट्र की फेमस सोल कड़ी। बहुत ही शानदार दोस्तों, बहुत ही बढ़िया। चलिए दोस्तों ब्रेकफास्ट फिनिश करता हूँ और आपको दोबारा से ज्वाइन करता हूँ।
दोस्तों 50 रुपीज़ पर पर्सन टिकट चार्जेस है और कैमरे का है 50 रुपीज़ एक्स्ट्रा। और अगर आप सेपरेट से गाइड लेते हो तो उसका भी 50 रुपीज़ पर पर्सन, मतलब 50 रुपीज़ चार्ज है एक्स्ट्रा गाइड लेते हो। बाकी अदरवाइज़ वो भी फ्री में करा देते ग्रुप में, वो फ्री में रहता है, 10 मिनट्स में वो करा देते हैं, बट हमने सेपरेट से ले लिया। चलिए अंदर की तरफ चलते हैं और देखते हैं क्या है। तो ये अंदर एक छोटा स्टोर है, यहीं पे ये नेचुरल शरबत मिल रहा है, टेस्ट करके देखते हैं। मैडम कैप खोलिए। कोकम भी है, कोकम एक ही बाइट बचा था, काफ़ी अच्छा है। केरी का फर्स्ट टाइम, एकदम रिफ्रेशिंग है दोस्तों। चलिए दोस्तों हमारा गाइडेड टूर है, यहाँ से चालू करते हैं हम लोग। ये हमारे गाइड है, ये हमें सारी चीज़ें यहाँ पे बताएंगे, एक्सप्लोर कराएंगे। साक्षी, प्राचीन कोकणमध्ये मी आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहोत। आपली संस्कृती ही निसर्गातून फुलली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती आणि प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत। त्यातील वनस्पती आणि प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्रबाग तयार केली आहे। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते। एक्झिट करताना बाहेरचा बोर्ड तुम्ही पाहू शकता। हा पिंपळ पार आहे। आम्ही कोकणी माणसे वड पिंप यांना पवित्र मानतो, तसेच यांना दीर्घायुष्याची प्रतीके देखील मानलेली आहे। याला पिंपळ पार असेही म्हणतात। तर हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला आणि हा जेव्हा बांधला गेला तेव्हा त्यात पिंपळाचं रोप लावण्यात आले, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे। हा शिलालेख आहे। या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले। या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे। या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे। नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग, ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे। ही गुहा काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। इथून पुढे पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या। गुहेतून येताना थोडं वाकून या। झाड आहे, याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते। याच्या बियांपासून तेल तयार केले जाते। त्यांचा उपयोग कैलाश जीवन सारख्या क्रीम मध्येही केला जातो। हे आहेत भगवान परशुराम। आपल्या पुराणात असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी त्यांनी दान केली। दान केलेली कोणतीच गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता, त्यांनी त्याच्याशी युद्ध केले, म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असे म्हणतात। कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो। जांभ्या दगडापासून हा जो पक्का रोड बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पाखाडी असे म्हणतात। ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली। त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती, काळाच्या ओघात नष्ट झाली। आज ती फक्त आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते। पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत। आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत। हे चिरफळाचे झाड आहे। याची फळे जंतुनाशक आहेत, म्हणून यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात। तसेच यांचा उपयोग मसाल्यांसारख्या पदार्थांमध्येही केला जातो। हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे। पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असत। गावातील गावकरी येथे एकत्र येत असत। गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असे। तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे की पाखाड्या बांधणे, लाकडी सांकव बांधणे,
अशी कामे कोणी कधी व कुठे करावी याविषयीचे निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आम्ही कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आमच्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतक्या जवळचं आहे की आमचे एकमेकांकडे येणे जाणे असते. या देवीचं नाव वाघजाई आहे. आम्ही हे नाव जाणीवपूर्वक ठेवले कारण असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचे स्थान आहे. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसे आहोत. म्हणून आम्ही आमच्या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे, वाघजाई. आम्ही जेव्हा देवळामध्ये जातो त्या गुरु आमच्यासाठीचे गाराणे घालतो ते तुमच्यासाठी सुद्धा घातले जात आहे. हात जोडून उभे राहा. हे आमची काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. त्यांचा खालील भाग मातीचा बनवलाय. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर त्यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत सहज जात असे. पूर्वी यांचा उपयोग संदेशवहन व धार्मिक कार्यात केला जात असे. ये इंसुलिन का पौधा है और यहाँ पे ऐसे औषधि वाले बहुत सारे पौधे आपको देखने को मिल जाएंगे. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांना सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना पैसे नाही तर केवळ धान्य मिळे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजेच आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. इतक्या अल्प मोबदल्यात हे लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. हे खोत आहेत. राजाचा गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोताचा असे. खोत गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोताची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लगबीवरूनच ते कसे ऐषारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माजगराचा उंबरठा हीच त्यांची मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. पूर्वी हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. इतका मजेशीर खेळ आहे. या घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असत. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोताच्या उजव्या बाजूला देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोताच्या मागे आहे माजघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्या खाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते त्यामुळे घरातील उष्ण हवा सतत या गॅपमधून बाहेर पडत असते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही ज्यापुढे तुळस नाही किंवा अंगण नाही. तिथे अडकीत त्यांचे काही प्रकार दाखवलेत. पाहायचे असे पाहू शकता. हा शेतकरी आहे. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका. हा आमच्या गावातील महत्त्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे आणि 12 बलुतेदार, खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्त्वाचे काम हा करीत असे. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता.
पूर्वी याचं घर जसं दिसायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं आहे. ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. ही सतत पेटी ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जर स्वयंपाक करायचा असेल तर तिथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विझला तर घरात 2 गारगोट्या ठेवलेल्या असत, त्या एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत असे. जी शेणाने सारवलेली टोपली दिसते तिला कणगी असे म्हणतात. धान्य साठवण्यासाठी तिचा वापर केला जातो. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिकवरी यासारखी धान्य पिकवीत असे. ती या कणगीमध्ये ठेवून वरतून चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण ठेवून ती बाहेरून शेणा मातीने लिंपून घेतली जात असे. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्षे सहज टिकत असे. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात आपण कायमस्वरूपी टांगून ठेवलेला आहे, कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे. पूर्वी याचा उपयोग कपडे सुकत घालण्यासाठी केला जायचा. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. हा वाणी आहे. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला होता. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे, माणके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्ण गंधवले त्याची प्रवेशद्वारी कोकणची बंदरे होती. हा तेली आहे. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असू. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे व तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंटा असे म्हणतात. येथे सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड दिसत आहे तिला कोकणी भाषेत लाट अशी म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते जेणेकरून लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो व आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो व सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते व हे तेल भरून काढायचे असेल तर सर्वात प्रथम जोखडाचे बैल सोडायचे. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला 5 ते 1.5 पासा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. प्रत्येक समाजाची स्वतंत्र खाद्य संस्कृती असते. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती ही समान नसते. म्हणजेच कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात भात व मासे जास्त प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक व भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असत. त्या जे जातणीसारखी दिसत त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते व चाळीवर केळीचे पान ठेवून यावर मोदक ठेवले जातात व त्यावर झाकण ठेवून हे मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते. हे रॉड दोन्ही बाजूने उलटसुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते. तिच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. ते शेवयाचे लाकडी यंत्र आहे. ते शेवयाचे लोखंडी यंत्र आहे. तो शेवयाचा लाकडी पाट आहे. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आहेत. बाजू 2 चमचे. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक आहे. ती चहाची किटली आहे व उखळामध्ये मुसळासाने काढला जातो. त्याचे पोहे तयार होतात. वरती लाकडी चमचे दाखवलेले आहेत. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे. ज्या ठिकाणी गावात उंचावर 12माही पाणी वाहत असे त्या ठिकाणी धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाटाने पाणी नेले जात असे. या पाण्यावर आमच्या नाळी फोबीच्या बागा उन्हाळी भातशेती होत असे. उन्हाळी भातशेतीला पाणी मोठ्या प्रमाणात लागते व तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध होत असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव ठिकाण असे ज्या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येत असे. लहान मुले मासेमारी व अंघोळीसाठी येत. स्त्रिया कपडे धुण्यासाठी व पाणी भरण्यासाठी येत.
गुराख्यांसारखे व्यवसाय गुरांना पाणी पाजण्यासाठी आहेत. म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र आमचा पाणवठा होय. वरती खवले मंजर दाखवलं आहे. अभी हम मार्लेश्वर गुफा के रिप्लिका के पास आए हुए हैं. असल मार्लेश्वर गुफा तो यहाँ से लगभग 80 किलोमीटर दूर है. मान्यता के अनुसार 500 साल पहले मार्लेश्वर गुफा के अंदर भगवान शंकर ने साक्षात एक चर्मकार को मतलब मोची को दर्शन दिए थे. तो लोग वहाँ उसी आस्था से दर्शन करने जाते हैं. हे खैराचे झाड आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. पुढे कातभट्टी दाखवली आहे. कातभट्टी आहे. खैराचे झाड तोडले जाते. त्याच्या आतील भागांचे छोटे छोटे तुकडे केले जातात. ते तुकडे पहिले 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यात विशिष्ट तापमानात उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पाळल्या जातात. कातरण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. मचाणे पूर्वी याचा वापर शिकारीसाठी केला जायचा. तिथूनच लास्ट पॉईंट शंख प्रदर्शन आहे. तिथे तिकीट चेक होतं. तिथे आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाहीत. तिथे तुम्हाला वेगळे गाईड असतात. तिथूनच खाली एक्झिट आहे. नमस्कार, इथेच माझे गाईड संपले आहे. तो यहाँ पे शंख का प्रदर्शन ही है, लेकिन इस पे क्या है कि यहाँ पे स्ट्रिक्टली इन लोग ने बोला हुआ है कि यहाँ पे वीडियो या फोटोग्राफी अलाउड नहीं है. सो हम लोग जाके देख के आते हैं. तो आप पर्सनली जब आओगे तब विजिट कर सकते हो. चलिए मैं जाके चेक कर लेता हूँ. यहाँ पे आपको जयगढ़ और विजयगढ़ किले का रिप्लिका भी देखने को मिल जाएगा. दोस्तों रास्ते में जा रहे थे. अभी हम लोग निकले हैं गणपतिपुळे से रत्नागिरी की तरफ आर्यवारे बीच के लिए. तो दोस्तों ये देखिए क्या अमेजिंग व्यू है. वैसे तो ये पूरा ही कोस्टल समंदर के लिए फेमस है. मुझे लग रहा है सामने वो जो दिख रहा है वही आर्यवारे बीच है शायद, या तो उसके आगे होगा, मुझे आइडिया नहीं है. बट यहीं पे हम लोग रुके हैं. धूप बहुत तेज़ है, लेकिन दोस्तों ये देखिए महाराष्ट्र की ब्यूटी, कोकण की ब्यूटी. मतलब देखिए पीछे का क्या शानदार व्यू आ रहा है. अभी तो ये कोस्टल जर्नी हमारी शुरू हुई है. सबसे पहला स्टॉप तो आपको पता ही है कि हमने चालू किया था चिपलून से. उसके बाद में गणपतिपुळे में, अभी एक्चुअली गणपतिपुळे ही बोल सकते हैं आप, वहीं पे अभी टूवर्ड्स हम चल रहे रत्नागिरी की तरफ. और बाकी दोस्तों एंजॉय करने जैसा है सच में. अगर यही मौसम थोड़ा प्लेजेंट होता तो बहुत अच्छा लगता है. थोड़ी देर यहाँ पे एंजॉय करूँगा, फिर आगे की तरफ बढ़ूँगा. चले नज़दीक चलता हूँ मैं, नज़दीक जाके आपको दिखाता हूँ. दोस्तों देखिए दोपहर का टाइम है, कोई भी नहीं है अभी फ़िलहाल. मतलब कुछ थोड़े बहुत ही टूरिस्ट है, क्योंकि अभी बचा है तकरीबन 1:30 के आसपास. कुछ ही टूरिस्ट है. ये देखिए ऊपर की तरफ रास्ता जा रहा है, मैं आपको जूम करके दिखा रहा हूँ. इस तरफ से हम आए हैं. दोस्तों काफ़ी तेज़ हवा चल रही है. और अच्छा एक चीज़ बहुत अच्छी है, पूरा डस्की वेदर है. दिख रहे हैं आपको पीछे बादल दिख रहे होंगे ऊपर की तरफ. तो डस्की वेदर है तो थोड़ी सी धूप भी कम ही है अभी. तो एक अच्छा डिसीजन रहा कि यहाँ पे आ गए, नहीं तो फिर वापस रत्नागिरी जाना पड़ता है. रत्नागिरी से यहाँ पे आना पड़ता. पीछे पेड़ देखिए कैसे लाइन से है. क्या औसम व्यू आ रहा है दोस्तों. सच में मतलब जब आप पर्सनली यहाँ पे विजिट करोगे तो ही आप उसको एक्सपीरियंस कर सकते हो. अब शानदार व्यू है और मज़ा भी काफ़ी आ रहा है यहाँ पे. अभी कुछ एक्टिविटीज़ यहाँ पे हो रही है. स्कूबा डाइविंग वगैरह का उन्होंने बताया है कि 1500 रुपये चार्ज है 15 मिनट का. और आपको अगर हाफ एन आवर करना है तो 2500 रुपीज़ है. स्कूबा डाइविंग मुझे उसका कोई एक्सपीरियंस नहीं है और पानी के अंदर मुझे जाना नहीं है ऐसा. और बाकी कुछ एक्टिविटीज़ अभी सस्पेंडेड है. दोपहर का टाइम है तो शायद लंच वगैरह के लिए गए होंगे या क्या है, आइडिया नहीं है. बट वो भी कराते. यहाँ पे आप देख सकते हैं कि यहाँ पे भी कुछ बोट्स वगैरह पड़ी है, तो वो भी कराते. ग्रुप वगैरह में है, लेके चलते हैं ऐसा. एक चीज़ अच्छी है कि ऑफ सीज़न में आते हैं तो थोड़ा सा बीच वगैरह खाली मिलता है. तो आप ज़रूर से आइए. तो ऐसा ही सीज़न पकड़िए. थोड़ी सी दिक्कत आपको होगी, धूप थोड़ी सी सहनी पड़ेगी, लेकिन क्या दोपहर के टाइम पे कोई रहेगा नहीं, तो आप फुल एंजॉय कर सकते हो. और अभी भर्ती भी नहीं है, मतलब समंदर काफ़ी पीछे है, आप देख सकते हो. चलिए दोस्तों थोड़ी देर यहाँ पे एंजॉय करते हैं. आपको थोड़े से व्यू भी दिखाता हूँ मैं. और इस कोकण ट्रिप का हमारा ये पहला बीच है और आगे हमारा टूर काफ़ी लंबा है.
तो उसमें देखेंगे हम कितने बीचेस कर सकते हैं। तो ये हमारा फर्स्ट बीच है आरेवारे। तो आरेवारे बीच के बाद में देखते हैं टूवर्ड्स हम मालवन जर्नी करेंगे, मालवन से हम लोग वेंगुर्ला जाएंगे। तो इस तरीके का प्लान है, गोवा तक जाने का हमारा प्लान है। तो देखते हैं हम कितने बीचेस एक्सप्लोर कर पाते हैं। दोस्तों ये देखिए और एक बड़ी वेव आ रही है, बहुत अच्छा लगता है दोस्तों पानी के अंदर। एक्चुअली मौसम काफ़ी सही है अभी फ़िलहाल, इस वजह से ज़्यादा अच्छा लग रहा है। बहुत ज़्यादा धूप होती तो बाहर निकलने जैसा नहीं होता, लेकिन अच्छा हो गया समय पे, मतलब यहाँ पे आ गए बस कुल मिला के। ये देखिए बड़ी वेव वापस से आ गई। अभी क्या अंदर एकदम पानी में अंदर जाने का कोई इरादा है नहीं दोस्तों। जब आगे की जर्नी करेंगे कंटिन्यू, क्योंकि ये पूरा कोस्टल रूट हम करने वाले हैं, तो तभी देखेंगे और आगे की तरफ। अभी ये हमारा फर्स्ट बीच हम एक्सप्लोर कर रहे हैं यहाँ का, तो उसके बाद में पता नहीं और कितने बीच हम एक्सप्लोर करेंगे। दोस्तों बहुत ही मज़ा आ रहा है, पानी का फ्लो देखिए अभी धीरे धीरे करके बढ़ते जा रहा है, काफ़ी अच्छा लग रहा है। पानी भी ठंडा है, एंजॉय फुल पैसा वसूल प्लेस है दोस्तों, बहुत ही मज़ा आ रहा है। ये देखिए दोस्तों कितना शानदार व्यू है, पानी अभी धीरे धीरे ऊपर की तरफ आते जा रहा है। अभी थोड़ा थोड़ा पीछे की तरफ आना पड़ेगा। आज का वीडियो आपको कैसा लगा प्लीज़ मुझे कमेंट करके ज़रूर बताइए, और मेरे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। और मेरी ये पूरी कोकण सीरीज़ आप ज़रूर देखें, मैं गोवा तक की पूरी सीरीज़ बनाने वाला हूँ। तो प्लीज़ मेरा आपसे रिक्वेस्ट है, मेरे चैनल को प्लीज़ सब्सक्राइब करें और ज़्यादा से ज़्यादा व्यू दें। थैंक्स फॉर वॉचिंग।